गुटखा वाहतूक करणारे इसमास अटक, 1,19,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास अटक करून 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। माननीय अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथकं तयार करून माहिती संकलन सुरू केले होते। दरम्यान 24 सप्टेंबर रोजी हुपरी इथं गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळाली। त्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं जवाहर रोड हुपरी इथं सापळा रचला। या कारवाईत मोटरसायकलवरून गुटखा वाहतूक करणारा महावीर राजगोंडा पाटील वय 52 राहणार अंबाईनगर रेंदाळ तालुका हातकणंगले याला पकडण्यात आलं। त्याच्या ताब्यातील पोते व पिशवीतून 49,000 रुपयांचा केशरयुक्त विमल पान मसाला, IMD गुटखा आदी साहित्य सापडलं। त्याचबरोबर वापरातील मोटरसायकल व मोबाईल हँडसेट मिळून एकूण 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपीस पुढील कारवाईसाठी हुपरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असून तपास सुरू आहे। ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या देखरेखीखाली निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, अमित सरजे, युवराज पाटील व निवृत्ती माळे यांनी केले।